आणि म्हणजे एखाद्या कलाकाराला शून्यातून जग निर्माण करणं हे फारच अवघड असतं. जसं की तुम्ही सांगितलं, तुम्ही स्टुडिओ चालू केला. त्याच्या वेळेस तुम्हाला काही पाठबळ मिळालेली, काही मदत केलेली लोकं त्यांच्याबद्दल काही सांगता येईल? एक विश्वास मोहिरे म्हणून मी त्यांना गुरुच मानतो. म्हणजे आई-वडिलांपेक्षा मोठा एक हात, जसं मगाशी संदीपजी बोलले, की पहिलं राजाश्रय होता. तसा त्यांनी मला आश्रय दिला. त्यांनी माझा बायोडाटा बघितला आणि म्हटले, "अरे, तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे तुझ्या मागं. तू जागा बघ, तुला काय मदत लागेल मी करेन." आणि त्यांनी मला जागा घ्यायला 99% पैसे जागा घ्यायला त्यांनी दिले. बिनव्याजी आणि भरपूर वर्ष. तुला जसे जमतील तसे तू परत हां. दे ना. म्हणजे त्याचा काही लेखाजोखा काही केला नाही की बाबा आपण कागदोपत्री काही करू, अजिबात नाही. म्हणजे विश्वास, त्यांचं नावच आणि स्वतःचं, त्यांनी आमच्यावर इतका त्याच्यानंतर विश्वास दाखवला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 2012 साली मग आमची सिंहगड रोडची विठ्ठलवाडीच्या इथे जो स्टुडिओ आहे तो आम्हाला उभा करता आला. म्हणजे मोहिरे काकांची मदत त्यांची झाली. सपोर्ट, परत माझ्या बायकोचा पण सपोर्ट. अगदीच, अगदीच. मलाही हा अनुभव आहे आम्ही ती आमची चर्चा असते. सगळे समाधान पैसे आहे. समाधान आहेत आपल्या समाधान. कामात, म्हणजे वस्तूमध्ये आहे. कलाकाराला प्रत्येक म्हटलं तरी त्याच्या कामाची पोचपावती मिळली, त्यातच सगळ्यात मोठं समाधान असतं. बरोबर. मग तसं तुमचं कुठलं काम तुम्ही सांगू शकता की हा मला खूप समाधान मिळेल या कामाने, माझ्या कामाची पूर्ण पोचपावती मिळल्यासारखं, हे काम माझ्या मनासारखं झालंय असं काम? एक विठ्ठलाचं तुम्हाला मागाशी सांगितलं ते, आणि शंकर महाराजांचं मी केलं. म्हणजे खूप वर्ष असा की बाबा अरे शंकर महाराज करायचे, शंकर महाराज करायचे. ते शेवटी एक जाधव म्हणून आहेत, गुरु आहेत, ते स्वामींचं आहेत. तर त्यांच्या मनात आलं, अरे मला असं त्यांच्या स्वप्नात आलं म्हटले ते. आणि मला पण असं वाटलं, आणि हे आमचं दोघांचं जुळलं. म्हणजे त्यांना तिथं साक्षात्कार झाला असेल आणि मला पण इथं झालं की अरे शंकर महाराज करायचे. असं जुळून त्याच्यातनं आम्ही एक शंकर महाराजांची मूर्ती केली. त्याचा मठ आहे किवळ्याला. तर मी औंधच्या म्युझियमच्या चौकात आत्ता यमाई देवीच्या तिथं हत्ती केला मोठा. आत्ता 2 दिवसापूर्वीच तो तिथे लावला. एका मित्राचा फोन आला की, आणि रात्री 10:30-11ला फोन आला. तो म्हटला, "अरे झोपला असशील तर मी नंतर बोलतो." मी म्हटलं, "झोपलो नाही रे, कलाकार कधी झोपत नाही." हां, मी पडलोय, पण माझा उद्याचा विचार चालू आहे की उद्या तो हत्ती करताना काय करायचंय. आहेच. मग तो आनंद, म्हणजे ती एखादी गोष्ट इन्स्टॉल जोपर्यंत होत नाही किंवा ते पूर्ण रूपात येत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. हत्तीच्या कामाच्या बाबतीत म्हणजे अनुभव असा की मोठं ते 15 फुटाचं लावायचा होता. त्याला जवळपास 7,000-7,500 किलो माती लावलेली. म्हणजे माती मळायला बायका लावणं, त्या बायका वेळेवर येणं, ते सगळं होणं, सगळं म्हणजे काय असतं, फक्त कलाकार एकटा नसतो करत. त्याला सगळी ती माणसं गोळा करायची आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं. ही आत्ता जरा चॅलेंजिंग वाटायला लागले. थोडंसं बदलतंय जग, किंवा माणूस बदलतोय, थोडीशी परिस्थिती बदलतीये. प्रत्येकालाच वेळेचं आणि पैशांचं बंधन आहे. तर तो हत्तीचा माती लावलेली होती आणि खूप मोठा असा पार्ट पोटाजवळचा एक दिवशी संध्याकाळी वातावरणानुसार पडला खाली. म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पडत होता तेव्हा. वेळेचं बंधन असतं. म्हणजे आता एवढं मोठं लावलेलं परत पडलं बाबा ते आता. आणि समोरचा क्लायंट तर मग घाई करतच असतो, द्या वेळेत असं तसं. पण नंतर मग जेव्हा तो फायबरचा झाला, मोल्डिंग झालं, कास्टिंग झालं, एक एक स्टेप पुढे होत गेली, तसं ते टेन्शन रिलीज होत गेलं. आणि जेव्हा तो हत्ती इन्स्टॉल झाला छान पद्धतीने, तेव्हा म्हणजे आम्ही दोघांनी म्हणायला हरकत नाही, सुटकेचा निश्वास सोडला की नुसतंच करायचा नाही आहे, पण तो एवढा मोठा ते ट्रॉलीवर न्यायचा, तिथे बसवायचा. इवन विठ्ठल मूर्तीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला तेव्हा थोडं टेन्शन होतं की जागच्या जागी नीट ती वस्तू लागली की म्हणजे मूर्तिकार म्हणून ती मूर्ती केली आणि सोडून दिलं असं नाही होत. बाकीच्याही टेक्निकल बऱ्याच घटना आता आपण हल्ली पाहतो की बऱ्याच ठिकाणी आता घटना घडलेल्या आहेत. बघावं लागतं. गव्हर्नमेंट पण काय करतं हल्लीच्या काळामध्ये की बाबा टेंडर काढतात की हे अमुक अमुक स्टॅच्यू बनवायचे, बनवा, पण त्याचे मग ते तुम्ही स्किल पाहिले जात नाही किंवा कोणाच्या ओळखीने दिलं जातं, कमी पैशामध्ये काम दिलं जातं. नंतर त्याची काही गोष्ट घडली तर नंतर पुन्हा खापर त्या कलाकारावर फोडलं जातं. बरोबर. आणि गव्हर्नमेंटच्या टेंडरच्या बाबतीत एक अनुभव, एक नाही बऱ्याचदा आला अनुभव म्हणता येईल असं, की अनुभवी कलाकाराला काम दिलं जातं. किंवा गव्हर्नमेंटच्या अमक्या, समजा मेटलचं काम आहे, तर मेटलचा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कामाचा काय अनुभव आहे असं विचारतात. आता जेव्हा काम मिळेल गव्हर्नमेंटचं तेव्हा अनुभव येईल ना. पण तुम्ही जर नेहमी अनुभवीत शिल्पकारांना काम देणार असाल तर नवीन लोकांना ते काम मिळेल कसं?
म्हणजे हा एक मुद्दा आहे की तुम्ही अनुभव तुम्ही मेटलचं काम कलाकाराला ह्या दिलं तर तो बायोडाटा वाढणार ना. आणि तुम्ही बायोडाटाची आठ ठेवता की बाबा तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मेटलचा, म्हणजे मी एवढ्या तुला, मूर्तीच्या मूर्तीचा देणारच एक्सपिरियन्स नाही पाहिजे. पदार्थ खायला तुम्ही आणि देणारच म्हणणार नाही. सांग चव कशी आहे, म्हणजे असा ते तो पण प्रकार आहे. आहे. त्यातून दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे माझं म्हणणं उलट आहे याच्यापेक्षा. म्हणजे तो तर आहे, म्हणजे ते तर पाहिलं पाहिजे, म्हणजे अनुभव दिलाही पाहिजे, चांगल्या कलाकारालाच काम दिलं पाहिजे. ज्या घटना घडतात, स्टॅच्यू पडला तो त्याच्यावर राजकारण होत जातं, बऱ्याच गोष्टी घडतात. तसं न होता की चांगल्या अनुभवी माणसाला ते द्यावं, ज्याचं काम पाहावं. फक्त कागदोपत्री फाईल चेक करून काही तो पुढला आणि कलाकार होत त्या नाही. कामं चेक करण्याच्या किंवा ती कामं पास करण्याच्या कमिटीवर आर्टिस्ट असावेत, बरोबर, प्रोफेशनल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कुणाही राजकारणी व्यक्तीने, कुणाही अधिकाऱ्याने की ज्याला कलेतला ग का म कळत नाही, बरोबर आहे. त्याने येऊन कलाकाराची कामं पास करू नयेत, असं माझं स्पष्ट मत आहे. बऱ्याच आणि आमच्या- पुण्यातही आपण आज अनेक ठिकाणी जर पाहिली, सुशोभीकरणाच्या नावाखाली रात्रीतल्या रात्रीत शिल्प उभी केलेली आहेत बरोबर आहे. आणि जर उघडून पाहिलं ते झाकलेलं असतं, त्याची काही पूर्ण हे ते नसतं, म्हणजे पूर्णपणे ओबडदोबड, त्यामध्ये काही म्हणजे काही मजा नसते. कल्पकता नसते किंवा त्याला म्हणजे सुबकता उगाच नसते. आपलं नगाला नग बसवल्यासारखं. मग अशा वेळी कलाकाराला किंवा मला पण म्हणजे एक कलाकार म्हणून किंवा असं वाईट हा, म्हणजे वाटतं खेळण्यातलं की लहान मुलांच्या बागेतलं काहीतरी लावल्यासारखं हा, असं म्हणजे वाटतं पुढच्या मला. पिढीला आपण म्हणजे काय decoration दाखवतोय, केल्यासारखं वाटू नये, म्हणजे असं माझं म्हणणं आहे प्रत्यक्षात. पुढच्या पिढीला आपण काय आदर्श ठेवतोय की हे अशा ओबडधोबड कलाकृती करा, बरोबर आहे. नक्कीच नाही. त्यामुळं ती एक गोष्ट महत्त्वाची आहे की एक क्वालिटी जी आहे कलाकाराकडे ती पारखता आली पाहिजे आणि त्याला योग्य पद्धतीने चॅनलाइज करून त्या कलाकाराची जरा मान ठेवला पाहिजे.